नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर मुक्ताला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, मी खूप काही करू शकतो. मुक्ता म्हणते, काय? सागर म्हणतो की हो, तुम्ही जर पुन्हा असं वागलात तर मी नक्कीच काहीतरी करू शकतो. मुक्ता विचारते, काय करणार आहात? तर सागर मुक्ताच्या जवळ जातो आणि कानाजवळ जात म्हणू लागतो, काही नाही, असं जर पुन्हा काही केलात तर सायकेट्रिक्सकडे घेऊन जाईन. आता मुक्ता ही सागरला दूर लोटते आणि म्हणू लागते, सागर. तर सागर म्हणतो, मग काय, तुम्ही जर सर्व जगासमोर स्वतःच्या नवऱ्याला असं मारत असाल तर तुम्हाला सायकेट्रिक्सची गरज तर आहेच ना, ट्रीटमेंटची गरज आहे. मग मला तर घेऊन जावंच लागणार. मुक्ता म्हणते, सागर. असं म्हणत मुक्ता बाहेर निघून जात असते. तर पुन्हा एकदा सागर मुक्ताचा हात पकडतो आणि मुक्ताला म्हणतो, तुम्हाला मी असे छान ठिकाणी घेऊन जाईन. मुक्ता म्हणते, मला माहीत आहे तुम्ही असंच काहीतरी बोलणार. असं म्हणत मुक्ता परत निघत असते. सागर म्हणतो, नाही अहो, मी खरंच तुम्हाला अशा खूप चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल की जिथे आपल्या आठवणी कायम आपल्या स्मरणात राहतील. मुक्ता म्हणते, खरंच सागर? सागर म्हणतो, हो, मी खरंच तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे. मुक्ता म्हणते, मग जाताना मुलांना पण घेऊन जाऊया का? कारण त्यांच्या एक्झामही संपल्या आहेत. मग त्यांनाही जरा रिलॅक्स फील होईल. जाऊया ना त्यांनाही घेऊन. सागर म्हणतो, हो हो, तुम्ही एक काम करा ना, फक्त मुलांनाच कशाला? आई आहेत, बापू आहेत, लकी, स्वातीताई, आपली कोमल आणि आपली जुई, सगळ्यांना घेऊन जाऊया. म्हणजे कसं बरं होईल ना. मुक्ता म्हणते, सागर अहो, मी तर आपल्या सगळ्यांचाच विचार करते ना. सागर म्हणतो, तेच तर, मी तेच म्हणतोय, सगळ्यांनाच घेऊन जाऊ म्हणजे तुम्हाला तरी बरं वाटेल ना. सागर म्हणतो, काय हे, अहो मी तुमचा विचार करतोय आणि तुम्ही जगाचा विचार करताय. मुक्ता म्हणते, सागर अहो प्लीज असं काही बोलू नका. सागर म्हणतो, मग त्यापेक्षा एक काम करा ना, मला मदत करा माझ्या कामांमध्ये. मुक्ता म्हणते, काय, तुमच्या कामांमध्ये मदत करायची? तुम्ही जोपर्यंत हा पसारा आवरत नाही तोपर्यंत मी तुमच्या रूममध्येच काय, तुमच्यासोबत कुठेही येणार नाही. असं म्हणत मुक्ता तिथून निघून जात असते. सागर म्हणतो, एक काम करा, मला चावी शोधायला मदत करा म्हणजे बरं होईल. तर आता मुक्ता म्हणते, हो हो करेन, परंतु माझी किचनमधली कामं मी हातची सोडून इथे आली आहे. त्यामुळे अगोदर मी ती कामं पूर्ण करणार आणि त्यानंतर तुम्हाला चावी शोधायला मदत करणार. आणि तुम्ही हा जो काही पसारा ठेवला आहे ना पसरून, तो आधी एकत्र करा बघू, मग नंतर मी शोधेन तुमची चावी. असं म्हणत मुक्ता तिथून निघून जाते. तर सागर आता सगळा पसारा आवरायला घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता सावनीची मैत्रीण सावनीला फोन करते. तर सावनी म्हणते, एक मिनिट, जमणार म्हणजे? तर आता सावनीची मैत्रीण म्हणते, हो ना, अगं तू तर मला म्हणाली होतीस की मी उद्या तुला 10 लाख रुपये देणार आहे, मग अजूनपर्यंत तू तर मला पैसेच दिले नाही आहेस आणि म्हणूनच तुला विचारते, तुला पैसे द्यायला जमणार आहेत की नाही, म्हणजे मला तसं पुढचंही प्लॅन करायला हवं. सावनी म्हणते, एकदा म्हणाले ना मी पैसे देणार आहे म्हणून, मग देणार. असं म्हणत सावनी रागानेच फोन कट करते आणि मनाशीच म्हणते, मी उगाच पैसे हातात येण्याअगोदरच बोलले की मी तुझे पैसे देणार आहे, आता काय करू? सागर तर परत आला आहे आणि सागरला चावीचं कळण्या अगोदरच त्यातील मला पैसे काढावे लागतील. असा विचार करत आता पैसे काढण्यासाठी सावनी प्लॅन करत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही किचनमध्ये काम करत असते, परंतु मुक्ताच्या मनात मात्र सतत घडलेले विचार येत असतात. आपण सागरच्या समोर कशाप्रकारे डिवोर्स पेपर फाडलेत आणि आपलं प्रेम व्यक्त केलं, हे सर्व काही मुक्ताला आठवत असतं. मुक्ता सर्व विचारातून बाहेर येते आणि तिला खूप हलकं हलकं वाटत असतं. मुक्ता मनाशीच म्हणते, कित्येक दिवसानंतर असं हलकं हलकं वाटत आहे, एक वाईट स्वप्न आणि त्यातून मला आता अचानक जाग आली असंच वाटत आहे. मी मम्मीशी ज्या सागरबद्दल बोलले होते ते सागर पुन्हा एकदा परत आले आहेत, माझे सागर परत आले आहेत आणि आज माझ्या आयुष्यातला आनंद खूप वेगळाच आहे. खरंच सागरशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे. आज तर सागर म्हणाले आहेत की आज ते मला सरप्राईज देणार आहेत. काय असेल सरप्राईज? राहू देत, विचार करण्यात काहीच अर्थ नाही आणि विचारांचं फूल बांधण्यापेक्षा नक्की समोर काय आहे हे आल्यावरच कळेल. संध्याकाळी कळेलच ना की नक्की काय आहे सरप्राईज. असा विचार करत आता मुक्ताही आपली कामं करत असते. तर त्याचवेळी तिथे लकी येतो आणि इंद्राताईंना म्हणतो, मम्मी मी डॉक्टरकडे जाऊन येतो. तर आता मुक्ता म्हणते, लकी अरे थांब, मी येते तुझ्यासोबत. तर आता लकी म्हणतो, नाही गं वहिनी, त्याची काहीच गरज नाही, मी ड्रायव्हरला सांगितलं आहे, तो येईल माझ्यासोबत. तर मुक्ताही लकीला म्हणते, हो लकी, ड्रायव्हर तर तुझ्यासोबत असणारच आहे, परंतु तो दवाखान्याच्या दरवाजापर्यंत, परंतु आतमध्ये जाऊन डॉक्टर तुला काय सांगणार आहेत, पुढे काय प्रोसेस असेल आणि आता
अजून कोणती ट्रीटमेंट घ्यायला हवी या सगळ्याबद्दल डॉक्टरांशी बोलायला नको का? थांब, मी येतेच आहे तुझ्यासोबत. लकी, अरे फक्त 10 मिनटं थांब, मी ही भाजी फोडणीला टाकते, म्हणजे आपण लगेच निघू. तर इंद्राताई म्हणतात, मुक्ता अगं ती कामं राहून देत, मी सगळं काही आवरून घेईन, तू जा बरं त्याच्यासोबत. तर मुक्ता म्हणते, नाही मम्मी, अहो जरा 10 मिनटाचंच काम बाकी आहे. लकी बसशील का तू? लकी म्हणतो, हो वहिनी चालेल. असं म्हणत आता लकी मुक्ताची कामं आवरेपर्यंत तो तिथेच थांबतो. आता तिथे सागर येतो आणि म्हणू लागतो, मम्मी अगं तू माझी चावी पाहिली आहेस का? तर आता इंद्राताई विचारतात, कसली चावी, गाडीची का? तर सागर म्हणतो, नाही गं, गाडीची चावी नाही, तर माझ्या कपाटाची चावी. अगं मी नेहमीच्याच ठिकाणी ठेवली आणि आता एवढा शोधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु चावी कुठेच सापडत नाही आहे. तुम्हाला माहीत आहे का की माझ्या कपाटाची चावी कुठे आहे? आता सावनी तिथेच असते. सागरचं हे बोलणं ऐकून सावनी मात्र घाबरून गेलेली असते. सावनी मनाशीच म्हणते, बाप रे, या सागरच्या लक्षात आलंय तर की कपाटाची चावी गायब आहे. आता काय करावं हे सावनीला काहीच कळत नाही. सावनी तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सावनीला वाटत असतं की समजा आता चावी मिळाली तर मग मात्र या घरात मला कोणी एकही दिवस एक क्षणही इथे ठेवणार नाहीत. ज्यावेळी माझ्याजवळ चावी मिळेल तो दिवस आणि ती वेळ म्हणजे या घरातील माझी शेवटची वेळ असेल, तो शेवटचा दिवस असेल. आता काहीही करून मला या चावीचा बंदोबस्त तर करावाच लागेल. सावनीला चांगलाच घाम फुटलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सागर म्हणू लागतो, कोणी पाहिली आहे का चावी? तर मुक्ता म्हणते, सागर अहो एवढं आभाळ कोसळलंय का? मी तुम्हाला म्हणाले होते ना, थोडा वेळ थांबा, मी तुमच्यासोबत चावी शोधायला मदत करेन. परंतु नाही, तुम्हाला तर थांबायचंच नाही आहे. एवढी घाई लागली आहे ना, मलाच समजत नाही की एवढं काय महत्त्वाचं आहे. तर सागर मुक्ताला म्हणतो, मुक्ता तुम्हाला कळतंय का? अहो माझे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, महत्त्वाच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या सर्व काही मी त्या कपाटामध्येच ठेवले आहेत. आणि मला आठवते, मी सिंगापूरला जाणे अगोदर मी ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्येच चावी ठेवली होती. मुक्ता म्हणते, एवढे महत्त्वाचे डॉक्युमेंट, एवढं सगळं महत्त्वाचं कपाटामध्ये असताना तुम्ही ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये चावी कशी काय ठेवू शकता? सागर ती चावी तुम्ही माझ्याकडे, असं म्हणत मुक्ता शांतच होते. तर सागर म्हणतो, तुम्हाला काही कळू नये म्हणून मी ती चावी ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवली होती, परंतु त्यानंतर ती चावी तुम्हाला दिसावी यासाठी मला तशी ठेवावी लागली होती, परंतु ती आता चावी तिथे नाहीच आहे. मुक्ता म्हणते, सागर अहो ड्रेसिंग टेबल तर मी नेहमीच हाताळते, ते ड्रॉवर नेहमीच खोलते, परंतु त्यामध्ये मला चावी कुठेच सापडली नाही. सागर म्हणतो, मी तिथेच ठेवली होती, मला चांगलंच आठवते, परंतु ती चावी नक्कीच कोणीतरी घेतली आहे. असा विचार करत सागर नक्की विचार करतो की चावी कोणी घेतली असावी. इकडे मात्र सावनी चांगलीच घामाघूम झालेली असते. आता नकळतच सागरचं लक्ष सावनीकडे जातो. आता सावनी घाबरते. सागर काही विचारण्या अगोदरच सावनी आपलं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात करते आणि सागरला म्हणते, 1 मिनिट हा, माझ्याजवळ चावी वगैरे नाही आहे, आणि तसंही तू नक्की एक चावी शोधत आहेस की चावीचा पूर्णच बंच शोधत आहेस हेच काही मला माहीत नाही आहे. आणि चावी माझ्याकडे का असेल? मी चावी घेतलीच नाही आहे. खरंच सांगते हां, माझ्याकडे कोणत्याही प्रकारची चावी नाही. अहो तुम्ही सर्वांनी मला या घरात ठेवून घेतलं आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि तसंही चावी वगैरे मी का घेईन? मला कशाची कमी आहे? आणि तसंही या घरामध्ये मला काय हवं नको ते सगळं काही मिळत आहे. मग त्या चावीची मला काहीच गरज नाही. आणि पैसे हवे असतील तर मी सागरला सांगू शकते, म्हणजे सागर मला पैसे देऊ शकतो. मग मी चावी वगैरे का घेईन? नाही नाही, मी चावी वगैरे घेतलीच नाही आहे. आणि तसंही तुम्ही या घरात मला काहीच कमी पडू देत नाही आहात. तर सागर म्हणतो, मी काही तुला विचारलं का? तुझं एवढं स्पष्टीकरण चालू आहे. तर सावनी म्हणते, नाही म्हणजे तुम्हाला वाटायला नको ना की चावी मीच घेतली आहे, म्हणून म्हटलं आपणच सांगावं. तर सागर म्हणतो, हो का? परंतु तुझ्या या स्पष्टीकरणाची मला गरज नाही, मला तुझ्याजवळची चावी हवी आहे. तर सावनी म्हणते, चावी माझ्याकडे खरंच नाही आहे. सागर म्हणतो, सावनी तुझ्याजवळ चावी असेल तर शांतपणे दे, मी तुला काही बोलणार नाही. परंतु आता सावनी रडण्याचं नाटक करू लागते आणि म्हणते, खरंच मी आता काय करू? या घरामध्ये मला आता चोर सिद्ध केलं जाणार आहे. इंद्राताई रागाने सावनीच्या समोर येतात आणि म्हणतात, ए सावनी, आता तुझी ही नाटकं बंद कर. तुझ्याजवळ चावी असेल तर गप घुमान चावी सागरच्या हातात दे. आतापर्यंत तुझी नाटकं सहन केली, परंतु आता जर पुन्हा काही नाटकं करण्याचा प्रयत्न केलास ना तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. सावनी नाटक करत म्हणते, खरंच चावी माझ्याकडे नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही सर्वजण मलाच का विचारत आहात? इथे लकी आहे, स्वाती आहे, त्यांना पण कोणीतरी विचारा ना की चावी कुठे पाहिली आहे का? नाही, तुम्हा सगळ्यांना माझ्यावरच संशय आहे. तर इंद्राताई म्हणतात की संशय नाही, आम्हाला पक्की खात्री आहे की चावी तुझ्याचकडे आहे. तर सावनी म्हणते, नाही मी खरं बोलते, चावी माझ्याकडे नाही आहे.
आता घाबरलेल्या सावनीला पाहून सर्वांनाच सावनीवर संशय आलेला असतो. तर इंद्राताई म्हणतात, सागर, माझी तर पूर्ण खात्री आहे की चावी हिच्याच खोलीत सापडू शकते. आपण एक काम करू, आपण सर्वांनी मिळून हिची खोली चेक करू, म्हणजे आपल्याला समजेल की चावी नक्की हिच्याकडे आहे की नाही. तर इंद्राताईंचं बोलणं सागरलाही पटत असतं. सागर म्हणतो, ठीक आहे मम्मी. असं म्हणत आता सागर आणि इंद्राताई सावनीच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागतात. परंतु सावनी म्हणते, नाही या, मी कोणाच्या रूममध्ये जात नाही, मग तुम्हीही कोणी माझ्या रूममध्ये जायचं नाही. तर आता मुक्ता तिथे येते आणि विचारते, कशाला, काही प्रॉब्लेम आहे का? आणि तसंही मला एक सांगा, चावी तर तुमच्याकडे नाहीच आहे, मग घाबरताय कशाला? मग झडती झाली तर काही प्रॉब्लेम आहे का? अहो, जर आपण चूकच केली नसेल तर घाबरायचं काही कारणच नाही आहे. सावनी म्हणते, नाही नाही, मी घाबरत वगैरे नाही आहे, परंतु एक आहे, जर माझ्या खोलीची झडती झाली आणि तुम्हाला चावी सापडली नाही तर तुम्हाला इतर सर्वांच्याच खोलीची झडती घ्यावी लागेल. तर सागर म्हणतो, ठीक आहे. तर आता सावनी म्हणते, चालेल मग. परंतु सर्वजण रूममध्ये येण्या अगोदरच सावनी धावतच आपल्या रूममध्ये येते. तर इंद्राताई, सागर, स्वाती, मुक्ता सर्वजण सावनीच्या मागून येत असतात. परंतु सर्वजण येण्या अगोदरच सावनीने बेडखाली असणारी चावी आपल्या ताब्यात घेतलेली असते आणि म्हणू लागते, सागर, मुक्ता आणि घरातील कोणाच्या हाती लागण्या अगोदरच मला या चावीचा बंदोबस्त काहीतरी करावाच लागेल. आता सर्वजण येतात. सावनी म्हणते, माझ्या रूममध्ये पसारा आहे आणि म्हणूनच मी म्हणत होते की प्लीज माझ्या रूममध्ये येऊ नका. परंतु नाही, तुम्हा कोणाला माझं ऐकून घ्यायचंच नाही आहे. परंतु आता तुम्हाला चावी शोधायची आहे ना, मग शोधा. चावी शोधायची आहे तर शोधा. परंतु मला माहीत आहे चावी कुठेही सापडणार नाही, कारण चावी मी घेतलीच नाही आहे, तर सापडणार तरी कुठे? आता सावनी पुन्हा पुन्हा तेच बोलत असते. सतत आपल्याकडे चावी सापडणार नाही हे वाक्य तिचं चालूच असतं. आता मात्र मुक्ताची पक्की खात्री होती की ही चावी सावनीकडेच आहे. आता सर्वजण चावी शोधत असतात, परंतु चावी सापडत नसते. मुक्ता ही सावनीकडे पाहते, कारण मुक्ताला पूर्ण खात्री असते की ही चावी सावनीकडेच आहे. मुक्ता मनाशीच म्हणते, काहीतरी घोळ नक्कीच आहे की चावी ही सावनीकडेच आहे. परंतु आता सावनी सहजासहजी चावी अशी रूममध्ये सापडू देणार नाही आणि ती सापडणारही नाही. आता आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा विचार करत आता मुक्ताही सागरला म्हणते, सागर, आदित्यच्या कपाटामध्ये चेक कराल का? तर सावनी म्हणते, वा, आता माझं कपाट चेक करून झालं, माझी झडती घेऊन झाली. आता आदित्य, म्हणजे आत्तापर्यंत चोरीचा आळ माझ्यापर्यंत होता आणि आता आदित्यपर्यंत येऊन पोचला. तर मुक्ता म्हणते, अहो, तुम्ही काही केलं नाही आहे ना, रूममध्ये काही सापडणार नाही ना, मग तुम्ही का घाबरताय? एवढं घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तुम्ही एवढ्या पॅनिक का झाला आहात? तुमची जर काहीच चूक नाही आहे तर. आता मात्र सर्वजण सावनीकडे अगदी चोराच्याच नजरेने पाहत असतात. आता सर्वांनाच वाटत असतं की ही चावी सावनीनेच चोरली असावी आणि म्हणूनच आता सागर आदित्यचं कपाट चेक करतो. तर सावनी मनाशीच म्हणते की ही एकच संधी आहे, आता याच संधीचं सोनं करायला हवं. काही झालं तरी ही चावी मला आता लकीच्या जॅकेटमध्ये ठेवायलाच हवी, कारण अगोदरच वातावरण तापलं आहे. अगोदरच सर्वजण लकीला धारेवर धरतात. मग आता जर चावी त्याच्याकडे सापडली तर सर्वांची खात्रीच पटेल की ही चावी लकीनेच घेतली असावी. आणि तसंही सागरचा तर लकीवर अजिबातच विश्वास नाही आहे. असा विचार करत आता सर्वजण चावी शोधत असतात. सर्वांच्या नकळत आणि खरं तर लकीच्या नकळतच सावनी ती चावी लकीच्या जॅकेटमध्ये ठेवते. आता मात्र सावनीचा प्लॅन पूर्ण झालेला असतो. मुक्ता विचार करते की असं काय होते, मला असं का वाटत आहे, नक्कीच सावनीने काहीतरी घोळ केला आहे. नाही, या सगळ्याचा शोध तर घ्यावाच लागणार आहे. परंतु काय करू हा विचार मुक्ताच्या मनात चालू असतो. परंतु तोपर्यंत सावनीने ती चावी आता लकीच्या खिशात ठेवलेली असते आणि आता सावनी मनाशीच म्हणते, झालं, माझं काम पूर्ण झालं. आता काही झालं आणि कितीही शोधण्याचा प्रयत्न केला तरी माझ्या रूममध्ये किंवा माझ्याकडे चावी सापडणारच नाही, कारण ती चावी आता अशा व्यक्तीच्या हाती दिली आहे की त्या व्यक्तीजवळ चावी पाहताच तुम्हा सर्वांना धक्का तर बसेल, परंतु सागरचा तर विश्वासच बसणार आहे की खरंच ती चावी त्याच व्यक्तीने घेतली आहे. असं म्हणत सावनी खुश होते, कारण सावनीने आपल्यावरचा आळ आता लकीवर यावा यासाठी ती चावी लकीच्या खिशात नकळतच ठेवलेली असते. परंतु याबद्दल ना लकीला माहीत असतं ना घरातील कोणालाच. आता घरातील सर्वजण सावनीची रूम चेक करतात, परंतु कोणाच्याच हाती चावी लागत नाही. तेव्हा मात्र सावनी म्हणू लागते, नाही ना, नाही सापडली ना चावी. मी तुम्हाला हेच सांगत होते की चावी माझ्या रूममध्ये नाही किंवा माझ्याकडे नाही. परंतु नाही, तुम्हा कोणाला माझ्यावर विश्वासच ठेवायचा नाही आहे. तुमच्या सगळ्यांच्याच नजरेत मीच चोर आहे ना, आणि म्हणूनच तुम्ही माझ्या रूमची झडती घेतली. परंतु काय झालं शेवटी, माझ्या रूममध्ये तुम्हाला चावी सापडली का? नाही ना, कारण ती चावी मी घेतलीच नाही, तर माझ्या रूममध्ये सापडणार तरी कुठून? असं म्हणत आता सावनी स्वतःची बाजू सिद्ध करत असते.
तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, माझ्या रूममध्ये जर चावी सापडली नाही तर तुम्ही सर्वांच्या रूमची झडती घ्यायची आहे. आता सगळ्याच रूमची झडती व्हायलाच पाहिजे आणि सुरुवात लकीपासून. सगळ्यात पहिल्यांदा लकीची रूम चेक करा. आता मात्र घरातील सर्वांनाच धक्का बसतो. मुक्ता ही सागरकडे पाहू लागते. लकी रागानेच तिथून निघून जातो. तर मुक्ता सागरला म्हणते, सागर, आपण सर्वांच्या रूमची झडती घेणे अगोदर आपण आपलीच रूम पुन्हा एकदा चेक करूया का? कारण कदाचित चुकून आपल्याच रूममध्ये चावी असेल कुठेतरी, असा विचार करत आता मुक्ता आणि सागर आपल्या रूममध्ये चावी शोधण्यासाठी निघून जातात. तर इकडे लकी कंटाळलेला असतो. तो गेम खेळत बसलेला असतो. आता त्याच वेळी सावनी तिथे येते. तर सावनी लकीकडे पाहते आणि स्वतःचंच कौतुक करत म्हणते, वा सावनी, अगं किती हुशारीने तुझ्यावरचा आळ तू सहज या बावळट लकीवर टाकला आहेस. आता सहजच ही चावी लकीकडे सापडली की सर्वांना हेच वाटणार की लकीच चोर आहे, ही चावी लकीनेच चोरली असावी. मग यानंतर माझ्यावर कधीही कोणीही आळ घेणार नाही. परंतु काय करू? लकी, अरे तू गेम खेळतोयस का? खेळ खेळ, गेम खेळायचा आहे ना, खेळून घे, कारण आता थोड्याच वेळात तुझाच गेम होणार आहे. असं म्हणत सावनी म्हणते, नाही, खरंच खूप बोर व्हायला लागलं आहे. असं बोर होऊन नाही चालणार, कारण आता काहीतरी धमाका तर व्हायलाच हवा ना. असा विचार करत सावनी म्हणते, हा धमाका कदाचित मिस केला तर? असा विचार करत आता सावनी म्हणते, मलाच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणूनच सावनी आता घरातील सर्वांना आवाज देत म्हणते, झालं का सासूबाई? मुक्ता, सागर, मिळाली का चावी? गेला होता ना माझ्या रूममध्ये शोधायला, मिळाली का चावी? नाही ना? त्यानंतर सावनी लकीला विचारते, लकी, तुलाही असंच वाटतंय का की ही चावी मीच चोरली असावी, मीच चोर आहे? तर लकी म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, आणि हो, तू चोरली आहेस की नाही याच्याशी माझा काहीही संबंध नाही. असं म्हणत आता लकी सावनीशी बोलण्यासाठी टाळाटाळ करतो. आता लकी मुक्ताला आवाज देत म्हणतो, अगं वहिनी, चल ना, खूप उशीर होईल आपल्याला. असं म्हणत लकीने ठेवलेलं जॅकेट लकी पुन्हा एकदा घालण्यासाठी घेतो, कारण बिचाऱ्या लकीला अजूनही जाणीव नसते की त्या जॅकेटमध्येच कपाटाची चावी ठेवलेली असते सावनीने. आता ज्यावेळी लकी ते जॅकेट घालण्यासाठी घेतो तेव्हा मात्र चावी खाली पडते. आता लकीला तर धक्काच बसतो, परंतु याचाच सावनी चांगलाच कांगावा करते आणि घरातील सर्वांनाच बोलावून घेते आणि म्हणू लागते, पाहिलंत का, माझ्यावर चोरीचा आळ घेत होता ना, परंतु हीच ना ती चावी. सागर, हीच आहे का ती चावी? आता सागर ती चावी हातात घेतो आणि लकीला विचारतो, लकी, अरे हीच आहे चावी, कुठे सापडली? आता मात्र लकी शांतच असतो. तर सावनी म्हणते, कुठे सापडली? ही चावी तर लकीच्या जॅकेटमधून खाली पडली आहे. हो की नाही लकी? हो की नाही? एवढंच बोल. आता मात्र लकीला काय बोलावं काहीच कळत नसतं, कारण चावी तर लकीने चोरलेली नसते आणि आता चावीचा आळ तर लकीवर आलेला असतो. त्यामुळे लकी पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. त्याला काय करावं काहीच कळत नसतं. लकी म्हणतो की हो, ही चावी तर माझ्याच खिशातून पडली आहे. आता मात्र सागर रागानेच लकीकडे पाहत असतो. तर इंद्राताई म्हणतात, सावने, माझ्या पोरावर चोरीचा आळ घ्यायचा नाही, कारण माझा पोर चोर नाही आहे. परंतु सावनेने तर पूर्णपणे लकीला चोर ठरवलेलं असतं. आता सागर लकीला विचारतो, लकी, ही चावी तुझ्या जॅकेटमध्ये सापडलीच ना? तर लकी म्हणतो, हो दादूस, परंतु ही चावी माझ्या जॅकेटमध्ये कशी आली मला खरंच काही माहीत नाही. सागर म्हणतो, लकी, एवढं सगळं होऊ नये तू असंच म्हणत आहेस का की मला काहीच माहीत नाही? लकी, अरे तुझं नक्की काय चाललं आहे? असं म्हणत सागर लकीच्या अंगावर धावून जातो. आता मुक्ता सागरला बाजूला करते. तर स्वाती लकीला म्हणते, लकी, तू दरवेळेस असं का करत असतोस? लकी म्हणतो, नाही ताई, मी असं काहीच केलं नाही आहे, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. दादूस, अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी यावेळी असं काहीच केलं नाही आहे, मी खरं सांगत आहे, तुझ्या कपाटाची चावी मी घेतलीच नाही आहे. सागर म्हणतो, कसा विश्वास ठेवू सांग ना? अरे तुझे आत्तापर्यंतचे पराक्रम आठवलेत की मला विश्वास ठेवावासा वाटतही नाही आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवूही शकत नाही. लकी म्हणतो, दादूस, प्लीज असं बोलू नकोस, मी खरंच असं काही केलं नाही. आता मात्र सावनीला खूप आनंद होत असतो. तर मुक्ता म्हणते, सागर, अहो प्लीज तुम्ही लकीवर विश्वास ठेवा ना, की असं काही करेल असं मला तरी वाटत नाही. सागर म्हणतो, मुक्ता, म्हणजे तुम्हा सर्वांचे चेहरे पाहता असंच वाटत आहे, तुम्हा सर्वांना लकीवर पूर्ण विश्वास वाटत आहे, लकीने असं काहीच केलं नाही असंच वाटत आहे ना? अहो, आत्तापर्यंत त्याने केलेले पराक्रम आठवा आणि मग ठरवा आणि त्याच्याकडे पहा आणि सांगा मला की खरंच त्याने काही केलं नाही आहे. तर मुक्ता म्हणते की हो सागर, आत्तापर्यंत त्याने चुका केल्या असतील, परंतु आज मला वाटत नाही आहे की हे सगळं काही लकीने केलं असावं. तर इंद्राताई म्हणतात, हो ना सागरे, अरे तो का चोरी करेल आणि आपल्याच घरामध्ये? तर सागर म्हणतो, त्याला चोरी करायला आणि पैसे मिळवण्यासाठी कारणाची गरज नसते, कारण आता काहीतरी नक्कीच पराक्रम केले असतील की ज्यासाठी त्याला पैशाची गरज असेल आणि म्हणूनच कदाचित त्याने ही चावी चोरलीही असावी.
तर सर्वजण म्हणतात नाही, लकी असं करणं शक्यच नाही. आता सर्वांचा लकीवर विश्वास असतो, परंतु सागरचा मात्र गैरसमज झालेला असतो. सावनी खुश होत म्हणते, झालं, जसं प्रकरण तापायला होतं तसंच तापलं आहे. आता काही झालं तरी माझ्यापर्यंत हे प्रकरण येणारच नाही. आता सागर पुन्हा एकदा लकीच्या अंगावर धावून जात असतो. आता सावनी ही नाटक करत म्हणते, सागर, अरे झालंय ना सगळं काही, घडून गेलंय ना, आणि तुला तुझी चावी मिळाली आहे ना, मग इथेच थांबव ना प्रकरण. कदाचित मुलांनी खेळता खेळता तिथे ठेवली असावी आणि लकी चोरी करेल असं मला तरी वाटत नाही. असं म्हणत आता सावनी ही मुद्दामच लकीची बाजू घेण्याचं नाटक करते. तर इंद्राताई म्हणतात, हो हो, अगदी मेकअपचं दुकान बरोबर बोलत आहे. कदाचित मुलांनीच कुठेतरी चावी ठेवली असावी, कारण लकी असं का करेल. नाही, लकी असं करणं शक्यच नाही आहे. सागर म्हणतो, ठेवा विश्वास, तुम्हाला ठेवायचा ना ठेवा, परंतु मला माहीत आहे हे सगळं काही लकीचंच काम असणार आहे. आता मात्र लकी रागानेच तिथून निघून जातो. सर्वांनाच खूप वाईट वाटतं. मुक्ता सागरला म्हणते, सागर, अहो तुमचं हे काय चाललंय. सावनी मात्र खूप खुश असते, कारण या सगळ्यातून सावनीने स्वतःची सुटका करून घेतलेली असते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मुक्ता म्हणू लागते, सागर, अहो सर्व गोष्टीची शहानिशा करण्या अगोदरच तुम्ही असं बोलणं हे चुकीचं आहे. सागर म्हणतो, आता मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. जे काही आहे ते अगदी समोर स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे सावनी रूममध्ये जात म्हणते, मी सर्वांना पुरून उरेल. कोणीही कधीही मला सहजासहजी पकडू शकत नाही. आणि आता ती चावी मी पुन्हा एकदा मिळवेनच, कारण काही झालं तरी ते पैसे मला मिळवायचेच आहेत. तर दुसरीकडे मात्र सागर खूप चिडलेला असतो. सागर म्हणतो, कधी काही प्लॅन करायला गेलो तर असं का होतं मला काहीच कळत नाही आहे. आता नेमका मी एवढा छान प्लॅन केला होता आणि असं घडायलाच हवं होतं का. तर मुक्ता सागरला म्हणते, सागर, अहो असं का वागताय तुम्ही, आणि प्रत्येक वेळी काहीतरी वेगळंच करायला हवं असं काहीच नाही आहे. आता आपण दोघं एकत्र आहोत, दोघं एकमेकांसोबत वेळ घालवत आहोत, हेच तर आपल्यासाठी खूप आहे. हे 2 क्षणही आपल्या आठवणीसाठी खूप पुरेसे असतात सागर. असं म्हणत आता मुक्ता ही सागरची समजूत काढते. तर आता पुढे नक्की सावनीचा प्लॅन उघडकीस येईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आता अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.